नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरला आपण आयोनिक बॉन्ड म्हणजे काय हे बघितलं होतं. त्याचप्रमाणे आयोनिक बॉन्ड कसा फॉर्म होतो हे आपण या ठिकाणी डिस्कस केलं होतं. आणि शेवटीला इलेक्ट्रोव्हॅलेन्सी म्हणजे काय ही टर्म आपण काय केली होती, सांगितली होती की इलेक्ट्रोव्हॅलेन्सी म्हणजे काय, की किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लूज होतात किंवा किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन होतात, कशासाठी, फॉर्मेशन ऑफ द आयोनिक बॉन्ड साठी. तर त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोव्हॅलेन्सी असं म्हणलो होतो. आणि आपण प्रत्येक ग्रुपची या ठिकाणी काय बघितली, इलेक्ट्रोव्हॅलेन्सी बघितली होती. ज्यांनी लेक्चर बघितलं नसेल ते लेक्चर या ठिकाणी त्यांनी आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला पुढची कन्सेप्ट काय होईल लवकर समजेल. तर बघा, आजच्या लेक्चरला आपण एनर्जी टर्म इन्व्हॉल्व इन द आयोनिक कंपाऊंड और द फेवरेबल कंडिशन इन द फॉर्मेशन ऑफ द आयोनिक बॉन्ड. तर आयोनिक बॉन्ड फॉर्म होताना आपण बघितलं, पण आयोनिक बॉन्ड फॉर्म होत असताना कोणत्या फेवरेबल कंडिशन आहे किंवा कोणत्या प्रकारच्या एनर्जी त्या ठिकाणी असतात याचा विचार आपल्याला या आजच्या लेक्चर मध्ये करायचा आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहित आहे या ठिकाणी कोणकोणत्या फेवरेबल कंडिशन लागतात किंवा कोणकोणत्या टर्म लागतात कशासाठी, आयोनिक बॉन्ड फॉर्म होण्यासाठी. तर पहिली गोष्ट, आयोनिक बॉन्ड फॉर्म होण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, मेटल पाहिजे. दुसरा, आयोनिक बॉन्ड फॉर्म होण्यासाठी तुम्हाला एक काय पाहिजे, नॉन मेटल पाहिजे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला शेवटीला मेटल प्लस नॉन मेटल यांचं काय पाहिजे, कॉम्बिनेशन पाहिजे. तर हे तीन कंडिशन आहे कशासाठी, आयोनिक बॉन्ड फॉर्म होण्यासाठी. आयोनिक बॉन्ड कधी फॉर्म होतो, ज्यावेळेस कम्प्लिटली ट्रान्सफर होतो, कशाचं, इलेक्ट्रॉनचं कम्प्लिटली ट्रान्सफर होतं एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटम कडे. त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं गेन होतं किंवा इलेक्ट्रॉनचं लॉस होतं, तेव्हा आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो. परंतु आयोनिक बॉन्ड फॉर्म होण्यासाठी मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स किंवा मेटल, नॉन मेटल प्लस मेटल, नॉन मेटल हे त्यांचं कॉम्बिनेशन असायला पाहिजे. तरच या ठिकाणी काय होऊ शकतं, आयोनिक बॉन्ड फॉर्म होऊ शकतो. आता बघा, मेटल, समजा हा जो मेटल आहे तो मेटल गॅसियस फॉर्म मध्ये आहे. तर बघा, ज्यावेळेस मेटल गॅसियस फॉर्म मध्ये असतो त्यावेळेस मेटल काय करत असतो, इलेक्ट्रॉन रिलीज करीत असतो. ओके, इलेक्ट्रॉन रिलीज करत असतो आणि त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह चार्ज तयार करत असतो, हे तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस मेटल असतो तो मेटल गॅसेसच्या फॉर्म मध्ये असतो त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि एक कॅटायन फॉर्म करतो. तर आपल्याला माहित आहे द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिलीज द आउटरमोस्ट व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन इज नोन ऍज आयोनायझेशन एनर्जी. तर बघा, एखाद्या मेटल पासून जर आपल्याला इलेक्ट्रॉन जर काढायचा असेल तर त्यासाठी काय करावे लागते, आपल्याला एनर्जी ऍब्झॉर्ब करावी लागते. आणि जी एनर्जी आपण ऍब्झॉर्ब करतो कशासाठी, त्या मेटल मधून एक इलेक्ट्रॉन काढण्यासाठी, त्याला आपण काय म्हणतो, आयोनायझेशन एनर्जी असं म्हणतो. ओके, तर आपल्याला काय बघायचं आहे, त्या कोणकोणत्या एनर्जी टर्म इन्व्हॉल्व होतात कशामध्ये, या आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन मध्ये. तर पहिली गोष्ट, ज्यावेळेस मेटल असतो, मेटल गॅसेस फॉर्म मध्ये असल्यामुळे त्याला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी काय करावी लागते, त्याला ऍब्झॉर्ब करायला लागते. आणि आपल्याला माहिती आहे द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड और द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी इज ऑब्झॉर्ब फॉर द elimination of the electron is known as the ionization energy. तर आपल्याला आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन मध्ये एक प्रकारची एनर्जी मिळते, ती एनर्जी म्हणजे काय, आयोनायझेशन एनर्जी. त्यानंतर जे नॉन मेटल असतात, आता नॉन मेटल समजा एक्स मानू, तो गॅसियस फॉर्म मध्ये आहे, तो काय करतो, इलेक्ट्रॉन घेतो. नॉन मेटल काय करतात, इलेक्ट्रॉन घेत असतात आणि मेटल इलेक्ट्रॉन देत असतात. तर या ठिकाणी तो काय तयार करतो, एक एनायन तयार करतो, बरोबर आहे. तर तुम्हाला या ठिकाणी माहित आहे, जर एखादा ऍटम इलेक्ट्रॉन जर घेत असेल तर त्या ठिकाणी जी एनर्जी असते ती एनर्जी काय होत असते, एनर्जी रिलीज होत असते. आणि दी मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी इज रिलीज व्हेन द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड इज नोन ऍज, आपल्याला काय माहिती, इलेक्ट्रॉन अफिनिटी और द इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी दोन प्रकारच्या एनर्जी आहेत. एक तुम्हाला आयोनायझेशन एनर्जी मिळते ज्या वेळेस मेटल इलेक्ट्रॉन काय करतो, डोनेट करतो. आणि
तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेतो त्यावेळेस काय होत असते आपल्याला माहिती आहे, जर आपण एखाद्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन जर ऍड करत असेल तर ऍड करत असताना तिथे काहीतरी एनर्जी काय होते, रिलीज होते. ती एनर्जी रिलीज म्हणजे ती कोणती एनर्जी असते, ती इलेक्ट्रॉन अफिनिटी असते किंवा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असते. हे आपण मागच्या लेक्चर या ठिकाणी शिकलेलो आहे. तर बघा या ठिकाणी जी आयोनायझेशन एनर्जी असते ती जेवढी मिनिमम असेल तेवढं या ठिकाणी काय असतं, चांगलं असतं. आपल्याला माहिती आहे जर मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागत असेल तर तो कंपाऊंड किंवा तो ऍटम कसा असतो, स्टेबल असतो. आणि या ठिकाणी जेवढी मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एनर्जी काय होईल, रिलीज होईल तेवढं चांगलं असतं. कशासाठी, कारण की तो ऍटम कसा असतो, स्टेबल असतो. आपल्याला माहिती आहे जर एखादा आयोनिक कंपाऊंड किंवा एखादा केमिकल बॉन्ड जर फॉर्म व्हायचा असेल त्यासाठी एनर्जी कशी लागते, मिनिमम लागते. तर या ठिकाणी एनर्जी जर रिलीज झाली तर या ठिकाणी जी याची एनर्जी राहील, ऍटमची एनर्जी कशी होणार आहे, कमी होणार आहे. आणि एनर्जी जर कमी झाली तर या ठिकाणी तो काय मॅक्झिमम स्टॅबिलिटी राहील. त्यामुळे जेवढी एनर्जी जास्त रिलीज होईल ती काय असते, फेवरेबल कंडिशन असते. आणि जेवढी मिनिमम एनर्जी ऍब्झॉर्ब होईल ती सुद्धा काय असते, फेवरेबल कंडिशन असते. कशासाठी, फॉर द फॉर्मेशन ऑफ द आयोनिक बॉन्ड. या ठिकाणी मेटल प्लस नॉन मेटल म्हणजे काय, समजा या ठिकाणी एक मेटल आहे आणि एक काय नॉन मेटल आहे. या दोघांचं काय झालं, या ठिकाणी कॉम्बिनेशन झालं. हा मेटल कोणत्या फॉर्म मध्ये, हा मेटल एका गॅसियस फॉर्म मध्ये, प्लस जो नॉन मेटल आहे तो नॉन मेटल पण कोणत्या फॉर्म मध्ये, गॅसियस फॉर्म मध्ये. आणि ज्यावेळेस मेटल आणि नॉन मेटल गॅसियस फॉर्म मध्ये असल्यावर जेव्हा ते काय होतात, कंबाईन होतात त्यावेळेस काय करतात, एक आयोनिक कंपाऊंड फॉर्म करतात किंवा द कंपाऊंड बिटवीन ऑर द बॉन्ड बिटवीन द टू ऍटम फॉर्म करतात. आणि ते कोणत्या फॉर्म मध्ये येतात, या सॉलिड फॉर्म मध्ये येतात. तर बघा ज्यावेळेस 1 मोल ऑफ आयोनिक कंपाऊंड तयार होतो, लक्ष द्या मी काय सांगतोय, महत्वाची टर्म आहे या ठिकाणी. ज्या वेळेस 1 मोल ऑफ, आता हा काय तयार झालाय, आयोनिक कंपाऊंड तयार झाला, ओके, की ज्याच्यामध्ये काय आहे, आयोनिक बॉन्ड आहे. तर बघा ज्या वेळेस 1 मोल ऑफ आयोनिक कंपाऊंड तयार होतो, कशापासून, या एनायन पासून किंवा या कॅटायन पासून, त्यावेळेस जी एनर्जी रिलीज होते त्या एनर्जीला आपण लेटिस एनर्जी असं म्हणतो. मोर इम्पॉर्टंट टर्म आहे, व्हॉट इज मेन बाय द लॅटिस एनर्जी. तर बघा ज्या वेळेस आयोनिक कंपाऊंड फॉर्म होतो, कशापासून, एका कॅटायन किंवा एनायन पासून, किंवा जेव्हा एनायन पासून, आता एनायन म्हणलं किंवा आयन म्हणा डायरेक्ट मध्ये, एनायन आणि कॅटायन या ठिकाणी कन्फ्युजन असं, डायरेक्ट काय म्हणायचं, आयन. मग आयन जर म्हटलं तर या ठिकाणी पॉझिटिव्ह पण आले आणि निगेटिव्ह पण आले. बघा 1 मोल ऑफ आयोनिक कंपाऊंड आयन पासून जर तयार होत असेल तर तो 1 मोल ऑफ आयोनिक कंपाऊंड तयार होण्यासाठी जी एनर्जी रिलीज होते ती म्हणजे कोणती एनर्जी असते, या ठिकाणी लॅटिस एनर्जी. तर बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 3 एनर्जीच्या टर्म इन्व्हॉल्व झालेल्या आहे. कशासाठी, आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन मध्ये. पहिली एनर्जीची टर्म आहे ती म्हणजे काय, आयोनायझेशन एनर्जी, की ज्यावेळेस मेटल इलेक्ट्रॉन डोनेट करतो त्यावेळेस त्या ठिकाणी एनर्जी काय होते, ऍब्झॉर्ब होते. आणि ती ऍब्झॉर्ब एनर्जी म्हणजे आयोनायझेशन एनर्जी असते किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल असते, हे आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस नॉन मेटल हा इलेक्ट्रॉन ऍब्झॉर्ब करतो, ज्यावेळेस एखादा नॉन मेटल इलेक्ट्रॉन ऍब्झॉर्ब करतो त्यावेळेस ते काय होत असते, एनर्जी रिलीज होत असते. आणि ती एनर्जी जी रिलीज असते ती म्हणजे काय असते, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी असते. या ठिकाणी जेवढी मिनिमम एनर्जी ऍब्झॉर्ब होईल तेवढा तो आयोनिक कंपाऊंड कसा असतो, मोर स्टेबल असतो. कारण आपल्याला माहित आहे जशी जशी पोटेन्शियल एनर्जी कशी होत जाईल, कमी कमी होत जाईल, किंवा कोणताही कंपाऊंड एनर्जी कशी करत असतो, लूज करत असतो. कशासाठी, स्टॅबिलिटी फॉर्म करण्यासाठी. तर जेवढी मिनिमम एनर्जी घेईल तो, जेवढी मिनिमम आयोनायझेशन एनर्जी घेईल तेवढा तो कसा असतो, मोर स्टेबल असतो. या ठिकाणी जेवढी तो एनर्जी रिलीज करल तेवढा तो कसा असतो, स्टेबल असतो. त्यानंतर ज्या वेळेस एक आयोनिक कंपाऊंड आयन पासून तयार होतो, 1 मोल ऑफ आयोनिक कंपाऊंड आयन पासून तयार होतो, म्हणजे या ठिकाणी मेटल आणि नॉन मेटल पासून तयार होतो एक आयोनिक कंपाऊंड.
त्यावेळेस आयोनिक कंपाऊंड तयार होण्यासाठी जेवढी एनर्जी रिलीज होते ती एनर्जी म्हणजे काय असते या ठिकाणी लॅटिस एनर्जी. तर लॅटिस एनर्जी ही कन्सेप्ट आपल्याला उद्याच्या लेक्चरला डिटेलपणे बघायची की नेमकं लॅटिस एनर्जी त्याच्यासाठी कोणकोणत्या कंडिशन आहे, कोणत्या प्रॉपर्टी आहेत, हे सर्व आपल्याला उद्याच्या लेक्चरला बघायचं लॅटिस एनर्जी मध्ये. पण या ठिकाणी फक्त आपल्याला एनर्जी टर्म बघायचे कोणकोणत्या आयोनिक कंपाऊंड मध्ये इन्व्हॉल्व असतात. तर पहिली असते आयोनायझेशन एनर्जी, दुसरी असते इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि तिसरी असते लॅटिस एनर्जी. तर these three energy which are involved in the formation of the ionic compound, or these three are the favorable condition for the formation of the ionic compound. तुम्हाला जर क्वेश्चन आला which are the favorable condition or the which energy term involved in the formation of the ionic compound, तर ionic compound फॉर्म होण्यासाठी आपल्याला एक आयनायझेशन एनर्जी असते, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असते आणि तिसरी कोणती असते लॅटिस एनर्जी. तर आयनायझेशन एनर्जी केव्हा असते तुम्हाला कळालं, ज्यावेळेस मेटल इलेक्ट्रॉन डोनेट करतो त्यावेळेस जी एनर्जी तयार होते ती आयनायझेशन एनर्जी असते. ज्यावेळेस नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेतो त्यावेळेस जी एनर्जी रिलीज होते, कारण आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन घेण्यासाठी एनर्जी रिलीज करावी लागते, तर या ठिकाणी ती इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असते. आणि ज्यावेळेस मेटल आणि नॉन मेटल यांच्यापासून एखादा आयोनिक कंपाऊंड तयार होतो, तर तो आयोनिक कंपाऊंड तयार होण्यासाठी जी एनर्जी रिलीज होते ती एनर्जी म्हणजे कोणती असते या ठिकाणी लॅटिस एनर्जी. तर बघा या ठिकाणी एवढ्या 3 एनर्जी टर्म काय होत असतात, इन्व्हॉल्व होत असतात कशासाठी, टू फॉर्मेशन ऑफ द आयोनिक कंपाऊंड. आता या ठिकाणी आपल्याला नीटला आणि जेईला एक प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो. तो क्वेश्चन सांगतो which is the more ionic compound. ओके, प्रश्न असा आहे आपला, which is the more ionic compound, खालीलपैकी सर्वात जास्त आयोनिक कंपाऊंड कोणता असेल. तर बघा आयोनिक कंपाऊंड कोणामध्ये तयार होत असतो, मेटल प्लस नॉन मेटल यांच्यामध्ये जो कंपाऊंड तयार होत असतो हा कंपाऊंड कोणता असतो, आयोनिक कंपाऊंड असतो. तर बघा एखादा आयोनिक कंपाऊंड तयार होण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, मेटल लागतं आणि नॉन मेटल लागतं, त्यावेळेस काय तयार होत असतो, आयोनिक कंपाऊंड तयार होत असतो. तर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन असा विचारलाय विच इज द मोर आयोनिक कंपाऊंड. तर बघा या ठिकाणी जर मेटॅलिक कॅरेक्टर जर जास्त असेल, बघा मी काय बोलतो, जर मेटॅलिक कॅरेक्टर जर जास्त असेल किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जर जास्त असेल तर या ठिकाणी तो आयोनिक कंपाऊंड कसा असतो, मोर आयोनिक असतो. कारण की एखादा कंपाऊंड मोर आयोनिक केव्हा असतो, जेव्हा ते जे ऍटम असतात किंवा जो मेटल असतो तो मेटल मोर मेटॅलिक कॅरेक्टर दाखवत असेल किंवा जो नॉन मेटल असतो तो मोर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर दाखवत असेल किंवा ज्याची मेटॅलिक कॅरेक्टर कशी असतात सर्वात जास्त असेल किंवा ज्या ऍटमचे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सर्वात जास्त असेल त्या ठिकाणी तो कसा असतो, मोर आयोनिक असतो. याचा आपण एक्झाम्पल घेऊ. या ठिकाणी बघा NaF आहे, नंतर NaCl आहे, NaBr आहे आणि NaI आहे. तर बघा NaF, NaCl, NaBr आणि NaI, सोडियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड, सोडियम ब्रोमाइड आणि सोडियम आयोडाइड. Here these are the ionic compound and we have to ask the question which is the more ionic compound. आता मोर आयोनिक कंपाऊंड केव्हा असतो, जेव्हा त्या ठिकाणी त्या ऍटमचं मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असेल किंवा काय असेल, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असेल. पण कोणाचं, मेटलचं मेटॅलिक कॅरेक्टर जास्त पाहिजे आणि नॉन मेटलचं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त पाहिजे तरच तो काय असतो, मोर आयोनिक कंपाऊंड असतं. तर आपल्याला या ठिकाणी जो मेटल आहे तो मेटल कसा आहे, सारखाच आहे. तर या ठिकाणी आपल्याला मेटल वरून ठरवता येणार नाही की तो मोर आयोनिक कोणता आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, नॉन मेटल वरून ठरवावं लागेल की कोणता मोर आयोनिक कंपाऊंड आहे. तर बघा आपल्याला माहित आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर या ठिकाणी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन मध्ये आपण जर नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा जर विचार केला, आपण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बघितले फ्रॉम टॉप टू बॉटम, जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असतात ते काय होत असतात, या ठिकाणी डिक्रीज होत असतात. कळालं, फ्रॉम टॉप टू बॉटम
नॉन मेटलिक कॅरेक्टर काय होतात डिक्रीज होतात. या ठिकाणी आपल्याला मेटलिक कॅरेक्टरचा विचार करायचा का नाही, कारण या ठिकाणी जे मेटल आहे ते कसे सारखे. मग कोणाचा विचार करणं या ठिकाणी आपल्याला नॉन मेटलचा या ठिकाणी विचार करणे. तर बघा नॉन मेटल कोणकोणते फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर आपल्याला यापैकी विचारलाय कोणता मोर आयोनिक कंपाऊंड असेल. तर बघा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यामध्ये आपण जर नॉन मेटलिक कॅरेक्टर बघितले तर फ्रॉम टॉप टू बॉटम जे नॉन मेटलिक कॅरेक्टर असतात ते कसे होतात डिक्रीज होत असतात. मग आपल्याला काय माहिती ज्याचे नॉन मेटलिक कॅरेक्टर सर्वात जास्त असेल तो कसा असेल मोर आयोनिक असेल. तर या ठिकाणी सर्वात जास्त नॉन मेटलिक कॅरेक्टर कोणाचे फ्लोरीनचे. फ्लोरीनचे सर्वात जास्त मोर नॉन मेटलिक कॅरेक्टर आहे. त्यामुळे जो NF आहे तो मोर आयोनिक कंपाऊंड आहे. कशापेक्षा NaCl पेक्षा, कशापेक्षा NaBr पेक्षा. याच प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला नीटला जेईला कॉम्पिटिटिव्हला विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग आर द मोर आयोनिक कंपाऊंड. तर मोर आयोनिक कंपाऊंड असण्यासाठी तुम्हाला एक तर मेटलचे मेटलिक कॅरेक्टर जास्त पाहिजे किंवा नॉन मेटलचे मेटलिक कॅरेक्टर जास्त पाहिजे. या ठिकाणी काय सारखं आहे, या ठिकाणी मेटल सारखं आहे. मग तुम्हाला कोणाचा विचार करणार या ठिकाणी नॉन मेटलचा विचार करणार की ज्या नॉन मेटलिक कॅरेक्टर कसे सर्वात जास्त आहे तो कसा आहे मोर आयोनिक आहे. तर या ठिकाणी टॉप टू बॉटम जर विचार केला तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन नॉन मेटलिक कॅरेक्टर काय होतात डिक्रीज होतात. तर या ठिकाणी क्लोरीन काय आहे सर्वात जास्त त्याचे नॉन मेटलिक कॅरेक्टर आहे फ्लोरीनचे. मग फ्लोरीनचे नॉन मेटलिक कॅरेक्टर म्हणल्यानंतर या ठिकाणी जो फ्लोरीन आहे किंवा जो NaF आहे हा जो आयोनिक कंपाऊंड आहे हा कसा असेल मोर आयोनिक असेल. कशापेक्षा NaCl पेक्षा, NaBr पेक्षा आणि Na पेक्षा. हा कसा सर्वात लेस आयोनिक असेल कारण की या ठिकाणी त्याचं नॉन मेटलिक कॅरेक्टर कसं आहे सर्वात कमी आणि याचं कसं आहे नॉन मेटलिक कॅरेक्टर सर्वात जास्त आहे. ज्याचं नॉन मेटलिक कॅरेक्टर सर्वात जास्त तो कसा असतो मोर आयोनिक असतं. सेकंड एक्झाम्पल बघू आपण. एक एक्झाम्पल घ्या. लिथियम क्लोराइड LiCl नंतर NaCl नंतर KCl आणि या ठिकाणी RbCl. ओके रुबिडियम क्लोराइड. तर बघा या ठिकाणी आपल्याला कोणता मोर आयोनिक विचारलाय. तर मोर आयोनिक सांगण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी माहित पाहिजे. एक तर मेटलचे मेटलिक कॅरेक्टर जास्त पाहिजे किंवा नॉन मेटलचे नॉन मेटलिक कॅरेक्टर जास्त पाहिजे. मेटलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटलिक कॅरेक्टर मी तुम्हाला त्या दिवशी त्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं पिरियड टेबलच्या. बघा या ठिकाणी आता कोण सारखा आहे, या ठिकाणी जो नॉन मेटल आहे नॉन मेटल कसा आहे सारखा आहे. तर आपल्याला कोणाचा विचार करणं या ठिकाणी मेटलचा विचार करणं. तर या ठिकाणी लिथियम, सोडियम, पोटॅशियम आणि रुबिडियम. मला सांगा या ठिकाणी सर्वात जास्त मेटलिक कॅरेक्टर कोणाचे असेल. आता क्लोरीन हा काय नॉन मेटल आहे. या ठिकाणी नॉन मेटल सारखे म्हणजे या ठिकाणी आपल्याला नॉन मेटल म्हणून कळणार नाही की कोणाचं आयोनिक कंपाऊंड सर्वात जास्त किंवा कोणता मोर आयोनिक कंपाऊंड आहे. पण या ठिकाणी आपण मेटलचा विचार करू. या ठिकाणी लिथियम आहे, या ठिकाणी सोडियम आहे, या ठिकाणी पोटॅशियम आहे, या ठिकाणी रुबिडियम आहे. तर आपल्याला माहिती आहे ज्याचे मेटलिक कॅरेक्टर जास्त त्याची सर्वात तो काय असतो सर्वात मोर आयोनिक कंपाऊंड असतो. तर बघा फ्रॉम टॉप टू बॉटम द मेटलिक कॅरेक्टर काय होत असतात इन्क्रीज होत असतात. माहिती तुम्हाला फ्रॉम टॉप टू बॉटम मेटलिक कॅरेक्टर काय होतात इन्क्रीज होतात. मग या ठिकाणी सर्वात जास्त मेटलिक कॅरेक्टर कोणाचे राहील जो रुबिडियम आहे. या ठिकाणी रुबिडियमचे सर्वात जास्त काय राहील मेटलिक कॅरेक्टर राहील आणि सर्वात जास्त मेटलिक कॅरेक्टर असल्यामुळं हा जो रुबिडियम क्लोराइड आहे रुबिडियम क्लोराइड हा मोर आयोनिक राहील. कशापेक्षा पोटॅशियम क्लोराइड पेक्षा आणि सोडियम क्लोराइड पेक्षा आणि लिथियम क्लोराइड पेक्षा. तर हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला या ठिकाणी एक तर एकदा मेटलचा विचार करायचा आहे किंवा एकदा नॉन मेटलचा विचार करायचा आहे. मेटल जर सारखे असेल तर नॉन मेटलच्या कॅरेक्टर वरून ठरवा कोणता जास्त आयोनिक असेल किंवा जर नॉन मेटल सारखे असेल तर मेटलच्या आयोनिक कॅरेक्टर वरून ठरवा कोणता मोर आयोनिक कंपाऊंड असेल. तर त्या ठिकाणी नॉन मेटल कसे होते सारखे होते. तर आपण कशाचा विचार केला या ठिकाणी मेटलिक कॅरेक्टरचा विचार केला. ज्याचे मेटलिक कॅरेक्टर सर्वात जास्त तो कसा असतो मोर आयोनिक असतो. या ठिकाणी लिथियम, सोडियम, पोटॅशियम आणि रुबिडियमचे मेटलिक कॅरेक्टर सर्वात जास्त आहे. त्यामुळे जो रुबिडियम क्लोराइड आहे हा कसा आहे मोर आयोनिक कंपाऊंड आहे. तर तुम्हाला या ठिकाणी हा क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे की कोणता जास्त मोर आयोनिक कंपाऊंड असतो की ज्याचे मेटलिक कॅरेक्टर जास्त तो मोर आयोनिक, ज्याचे नॉन मेटलिक कॅरेक्टर जास्त तो कसा असतो मोर आयोनिक कंपाऊंड असतो. तर यानंतर आपण बघणार आहे द प्रॉपर्टीज ऑफ द आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंडच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत. आयोनिक बॉन्ड बद्दल हे शेवटचं टॉपिक असेल की प्रॉपर्टीज ऑफ
आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंडचे कोणकोणते गुणधर्म आहे? आपण आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय बघितलं, आयोनिक बॉन्ड कसा फॉर्म होतो ते या ठिकाणी बघितलं. इलेक्ट्रोव्हॅलेन्स ही टर्म आपण कालच्या लेक्चरला बघितली. आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं की कोणकोणत्या एनर्जी टर्म इन्व्हॉल्व होतात कशासाठी, आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन मध्ये. त्याचप्रमाणे आपण बघितलं की कोणता मोर आयोनिक कंपाऊंड असतो डिपेंडिंग अपॉन देअर कॅरेक्टर. त्याच्या कॅरेक्टरवरून ठरवलं आपण तो मोर आयोनिक आहे की लेस आयोनिक आहे. आणि आता बघायचं आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ द आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंडच्या कोणकोणत्या प्रॉपर्टी असतात. तर पहिली प्रॉपर्टी त्याची आपण बघू फिजिकल स्टेट, त्याची भौतिक अवस्था. बघा जो आयोनिक कंपाऊंड असतो हा आयोनिक कंपाऊंड नेहमीच्याला सॉलिड स्टेट मध्ये एक्झिस्ट होत असतो. आपण बघितलं गॅसियस मेटल असेल, गॅसियस नॉन मेटल असेल, ज्यावेळेस त्यांचं कॉम्बिनेशन होऊन जो आयोनिक कंपाऊंड तयार होतो तो आयोनिक कंपाऊंड कोणत्या फॉर्म मध्ये असतो, सॉलिड फॉर्म मध्ये असतो. ओके, दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टीज ऑफ द आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड आर प्रेझेंट इन द सॉलिड स्टेट. देन the melting point and boiling point of ionic compound is very high. Second properties of the ionic compound is that ionic compound having the high melting and boiling point. मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, त्याचा जो उत्कलांक असतो किंवा जो द्रवणांक असतो. मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, द्रवणांक, आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, उत्कलांक. जे आयोनिक कंपाऊंड असतात त्यांचा द्रवणांक उत्कलांक सर्वात जास्त असतो. द्रवणांक म्हणजे काय, ज्या ठिकाणी सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये होतं म्हणजे स्थायू अवस्थेचं रूपांतर जर द्रव अवस्थेमध्ये होत असेल तर आपण काय म्हणतो, मेल्टिंग पॉइंट द्रवणांक असे म्हणतो. आणि ज्यावेळेस लिक्विडचं रूपांतर गॅसियस मध्ये होत असेल म्हणजे द्रवाचं रूपांतर वायू मध्ये होत असेल तर त्या ठिकाणी जो पॉइंट असतो त्या पॉइंटला आपण बॉइलिंग पॉइंट असं म्हणतो. तर मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ दॅट आयोनिक कंपाऊंड इज व्हेरी हाय ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ॲटम. का या ठिकाणी त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असतो, बिकॉज ऑफ द या ठिकाणी आयोनिक कंपाऊंड मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणतं असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आणि त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे या ठिकाणी त्या आयोनिक जे कंपाऊंड असतात, आयोनिक कंपाऊंड जो द्रवणांक असतो उत्कलांक असतो तो सर्वात जास्त असतो. देन थर्ड प्रॉपर्टी ऑफ आयोनिक कंपाऊंड इज दॅट दे हॅव कंडक्टिव्हिटी. कोणता विचार करू, कंडक्टिव्हिटी म्हणजे ते विद्युत सुवाहक आहे की विद्युत दुर्वाहक आहे, त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते की इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. तर बघा कंडक्टिव्हिटी, बॅड कंडक्टर इन अ सॉलिड स्टेट. ज्या वेळेस आयोनिक कंपाऊंड हा सॉलिड स्टेट मध्ये असतो त्यावेळेस त्याची जी कंडक्टिव्हिटी असते ती बॅड कंडक्टिव्हिटी असते, म्हणजे तो विजेचा दुर्वाहक असतो त्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. ओके, तुम्ही जर NaCl जर बघितलं तर NaCl या ठिकाणी त्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही, कारण NaCl हा सॉलिड स्टेट मध्ये जर असेल तर जे कंपाऊंड किंवा जे आयोनिक कंपाऊंड सॉलिड स्टेट मध्ये असतात त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. दे आर द बॅड कंडक्टर ऑफ द conductivity. Then when they are present in the molten state, ते molten state मध्ये किंवा जे लिक्विड स्टेट मध्ये असतात तर, किंवा लिक्विड म्हणजे पेक्षा त्याला आपण ऍक्वियस म्हणू, ज्यावेळेस ते ऍक्वियस म्हणजे पाण्यामध्ये असतात त्यावेळेस ते कसे असतात, त्यांची कंडक्टिव्हिटी कशी असते, गुड कंडक्टिव्हिटी असते. ओके, तुम्हाला प्रॉपर्टी सुद्धा विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग आर द प्रॉपर्टीज ऑफ द आयोनिक कंपाऊंड. खालीलपैकी आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी कोणत्या आहेत किंवा कोणते चार प्रॉपर्टी देतात, एक वेगळी देतील तर तुम्हाला ती ओळखायची. या ठिकाणी जे आयोनिक कंपाऊंड असतात ते सॉलिड स्टेट मध्ये असतात. द मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ दिस आयोनिक कंपाऊंड इज व्हेरी हाय ड्यू टू द रिझन पण विचारू शकतात, ड्यू टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयोनिक कंपाऊंड. देन कंडक्टिव्हिटी, आयोनिक कंपाऊंड आर प्रेझेंट इन द सॉलिड स्टेट, इट इज अ बॅड कंडक्टर. ज्यावेळेस आयोनिक कंपाऊंड हा सॉलिड स्टेट मध्ये असतो तो बॅड कंडक्टर असतो. or it is a good conductor when it is present in a molten state किंवा aqueous state. जर त्या पाण्याच्या अवस्थेमध्ये जर असेल तर पाण्याच्या अवस्थेमध्ये असल्यावर जे आयोनिक कंपाऊंड असते ते काय असतात, कंडक्टिव्हिटी या ठिकाणी दाखवतात. नंतर चौथी प्रॉपर्टी, दे डू नॉट शोज आयसोमेरिझम. दे डू नॉट शोज आयसोमेरिझम
जे आयोनिक कंपाऊंड असतात ते आयसोमेरिझम दाखवत नाही. आयसोमेरिझम म्हणजे काय, या ठिकाणी सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. या ठिकाणी तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये ही टर्म शिकणार आहात नंतर. व्हॉट इज मेंट बाय द आयसोमेरिझम. आयसोमेरिझम मीन्स सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर ही जी प्रॉपर्टी आहे ते शो करत नाही. कोण, जे आयोनिक कंपाऊंड असतात ते आयोनिक कंपाऊंड आयसोमेरिझम हा गुणधर्म शो करत नाही. बिकॉज ऑफ या ठिकाणी त्यांचं जे हे असतं कंपाऊंड असतो तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो, तो सॉलिड स्टेट मध्ये असतो. सॉलिड स्टेट असल्यामुळे त्यांचे जे आयन असतात ते कसे असतात, या ठिकाणी फिक्स असतात आणि त्या ठिकाणी आयनचं मोशन होऊ शकत नाही. त्यामुळे ते ऍटम एकमेकांपासून दूर जाऊ शकत नाही किंवा एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही. ते ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी असतात, त्यामुळे ते आयसोमेरिझम दाखवत नाही. आता आयसोमेरिझम म्हणजे काय ते माहिती, तर ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, आता मॉलिक्युलर फॉर्म्युला नंतर स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्ही हे सगळं ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये शिकणार आहे. डोंट वरी. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, दे डू नॉट शो द आयसोमेरिझम. आयसोमेरिझम मीन्स which having the same molecular formula but different structural formula we call the isomerism, and these ionic compound do not show the isomerism because of they are the present in the solid state, and in the solid state atom are the fixed. या ठिकाणी जे ऍटम ची पोझिशन असते ती कशी असते, फिक्स असते. त्यामुळे जे आयोनिक कंपाऊंड आहे ते आयोनिक कंपाऊंड आयसोमेरिझम ही प्रॉपर्टी काय करत नाही, शो करत नाही. ही 4 नंबरची प्रॉपर्टी कोणाची, आयोनिक कंपाऊंडची. ओके. नंतर जे आयोनिक कंपाऊंड असतात ते आयसोमॉर्फिझम. जे आयोनिक कंपाऊंड असतात ते आयसोमॉर्फिझम ही प्रॉपर्टी दाखवतात. आयसोमॉर्फिझम मीन्स सिमिलर स्ट्रक्चर दाखवतात इन 3D. 3 डायमेन्शन मध्ये जे आयोनिक कंपाऊंड असतात ते सारखे स्ट्रक्चर दाखवतात. जे आयोनिक कंपाऊंड असतात त्यामध्ये आयसोमेरिझम हा गुणधर्म नसतो. लक्षात ठेवा, भर द्या याच्यावरती. एमसीक्यू या ठिकाणी पडू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग आर द प्रॉपर्टीज ऑफ द आयोनिक कंपाऊंड. तर आयोनिक कंपाऊंड आयसोमॉर्फिझम दाखवतो, पण आयोनिक कंपाऊंड हा आयसोमेरिझम दाखवत नाही. तर हे जे आहे हे आयोनिक कंपाऊंड काय प्रॉपर्टी आहे. नंतर या ठिकाणी त्यांची काय असते, सोल्युबिलिटी. जे आयोनिक कंपाऊंड असते त्या आयोनिक कंपाऊंडची जी सोल्युबिलिटी असते, सोल्युबिलिटी म्हणजे तो किती प्रमाणात काय होतो, सोल्युबल होतो, यावरती सुद्धा त्याची प्रॉपर्टी काय असते, अवलंबून असते. तर बघा, आजच्या लेक्चरला आपण एनर्जी टर्मिनल आयोनिक कंपाऊंड, त्याप्रमाणे लॅटिस एनर्जी, कोणता आयोनिक कंपाऊंड मोर आयोनिक असतो तेही या ठिकाणी बघितलं, आणि प्रॉपर्टीज ऑफ द आयोनिक कंपाऊंड पण बघितल्या की आयोनिक कंपाऊंडचे गुणधर्म कोणकोणते आहेत. तो सॉलिड स्टेट मध्ये आहे, त्याचा मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त आहे. तो बॅड कंडक्टर आहे कधी सॉलिड स्टेट मध्ये असेल तर. तो गुड कंडक्टिव्हिटी आहे जर तो मोल्टन आणि कोणत्या स्टेट मध्ये असेल तर ऍक्वियस स्टेट मध्ये असेल. नंतर तो काय करतो, आयसोमेरिझम हा गुणधर्म दाखवत नाही. तो कोणता गुणधर्म दाखवतो, तो आयसोमॉर्फिझम दाखवतो, कारण त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, सारखंच असतं. ओके. आणि ते काय, सॉल्युबिलिटी. तर असे हे जे आहे हे काय प्रॉपर्टीज ऑफ द आयोनिक कंपाऊंड. तर या ठिकाणी आपण आयोनिक कंपाऊंड बद्दल, आयोनिक बॉन्ड बद्दल या ठिकाणी आपण माहिती घेतली. उद्याच्या लेक्चरला आपण जी लॅटिक्स एनर्जी आहे त्या लॅटिक्स एनर्जी आपण करणार आहे उद्याच्या लेक्चरला या ठिकाणी बघणार आहे. लेक्चर थोडं टफ आहे, थोडं अवघड आहे समजण्यासाठी, पण डोंट वरी, ज्यावेळेस तुमचं होईल त्यावेळेस आपण पुन्हा एकदा याला थोडंसं रिवाइज करू. आता पण तुम्हाला बरेचसं समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो. ओके, थँक्यू.